याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काय स्पष्टीकरण दिलं बघा. त्यांनी असं म्हटलं की जी हवी ती चौकशी करावी, त्याचा अहवाल तात्काळ समोर आणावा, हवे असल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करावी. जे आरोप करतात त्यांची राजकीय विश्वसनीयता संपूर्ण देशाला माहिती आहे. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल ती करायला ते मोकळे. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. पर्यंत बघूयात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली आहे. फडणवीस निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 फौजदारी गुन्हे लपवल्याचा फडणवीसांवरती आरोप आहे आणि या प्रकरणावरती आता खुल्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. फडणवीस यांच्यावर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2 फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप होता आणि या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेशही नागपूर कोर्टाला देण्यात आले होते आणि या आदेशावर पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने आता मान्यता दिली आहे. नंतर मुंबईकरांना सावध करणारी बातमी अशी की मुंबईत कोरोना व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. या दोघांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आलं. या दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसला तरी मुंबई शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात मात्र महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मराठा आरमाराची युद्धनौका गलबत चित्ररथ यंदाच्या संचलनात पाहायला मिळणार आहे आणि चित्ररथ साकारला आहे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. कशी ही संकल्पना एकूण सुचली आणि हे एकूण युद्धनौका आम्ही बघतोय गलबत आपण त्याला म्हणतो, ते गलबत कसं साकारलेलं आहे आणि काय कल्पना असणार आहे संचलनाच्या वेळी, नेमकं काय घडणार आहे शिवाजी पार्कला? स्वराज्याचं जे पहिलं आरमार होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ते आपले पहिले आर्मर प्रमुख होते आणि त्याच्यानंतर सरखेल कान्होजी आंग्र्यांनी ज्या पद्धतीने आपलं समुद्रतट झुंजवलेला आणि एक आपल्या महाराष्ट्राला तो सेव्ह करण्याचं काम केलेलं, तर त्यांनाच मानवंदना देण्यासाठी ह्यावेळी सांस्कृतिक विभागाकडून हा विषय आम्ही पुढे नेला आणि त्या पुढे नेत असताना सगळ्यांनाच तो आवडला आणि त्याच्यामध्ये स्वतः महाराष्ट्र राज्याचे CM उद्धवजी ठाकरे पण फार काटेकोरपणाने आणि असे मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र असं आहे की तो कलेच्या बाबतीत नेहमीच पुढे असतो आणि दरवेळी तो तिथे ध्वज आम्ही लहरवत असतो. पण तो इथेही असेल तिथेही असेल, पण महाराष्ट्राच्या कलाकारांनी थांबलेला आहे की तो झेंडा गाडायचाच आणि त्या गाडण्याच्या नुसार त्या संचलनामध्ये अशा पद्धतीने आम्ही मानवंदना देऊ की नक्कीच ते दिल्लीश्वर पण त्याची खबरदार घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट बालकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.